नमस्कार. आज आपण देवोत्थान एकादशी निमित्त, जिला आपण कार्तिकी एकादशी म्हणतो, त्यानिमित्त आपल्या सर्वांच्या आवडीचं ठिकाण सिंदखेडा या तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील विठ्ठलाचं एकमेव चांगलं ठिकाण वैष्णवगड येथे जात आहोत. वेद गाडी चालवत आहे, त्याची आई इकडं पहा, सोबत आहे मी मागे बसलेलो आहे. शेंदुरजन पर्यंत आपण पोहोचलो. आता शेंदुरजन क्रॉस केलं की भेटूया. हा जनुना फाटा. हा आला हनुमतखेड फाटा. निसर्गरम्य रस्ता, खड्डेयुक्त, परंतु आजूबाजूला निसर्ग पाहण्यासारखा आहे. हा झोटिंगा फाटा. इथून पुढे आपण मलकाडू पांगरा येथे जात आहोत. आता आपण मलकाडू पांगरा येथे पोहोचत आहोत. तेथून दुसरबीड मार्गे वैष्णवगडावर जाणार. मलकाडू पांगरा इथे बस स्टँड आहे, बस थांबा आहे, तिथं आपण पोहोचलेलो आहे. नेहमीप्रमाणे गर्दी, वाहतुकीची खोळंबा, हे सगळं इथं आपल्याला पाहायला भेटतं. थंडी सुरू झाल्यामुळे थोडंफार धुकं आपल्याला रस्त्यावर दिसत आहे. ओलीताची शेती असल्यामुळं धुक्याचं प्रमाण इकडे जास्त आहे. हा रस्ता जो सरळ जातो तो बीबी तालुका लोणार इकडे जातो. आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे. उजव्या हाताला हा रस्ता दुसरबीडकडे जातो. आपण दुसरबीड येथे समृद्धी महामार्ग क्रॉस करून पोहोचणार आहोत. तिथून पुढे वैष्णवगडाकडे प्रयाण करणार आहोत. इथून पुढे आपण समृद्धी महामार्ग, ज्याचं पूर्ण नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आहे, त्याकडे प्रयाण करत आहोत. एक छानसं दृश्य आपल्याला इथे दिसू शकते.
आपण आता दुसरबीडच्या जवळपास पोहोचलेलो आहे. आता आपण नागपूर मुंबई हायवे धरून सिंदखेडराजाकडे जात आहोत. दुसरबीडला आपण पोहोचलेलो आहोत. हे दुसरबीड शहर म्हणजे गाव, इथे ग्रामपंचायत आहे, परंतु व्यापारी ठिकाण मोठं आहे. प्रवीण गीते आपल्याला दुसरबीडला भेटले. योगायोग पहा, वैष्णवगडाचे जे निस्सिम भक्त आहेत त्यामध्ये प्रवीण गीते यांचा समावेश होतो. त्यांच्या पाठोपाठ मी सुद्धा वैष्णवगडाचा भक्त आहे. वैष्णव धर्म जाणणारे आम्ही दोघे आहोत. इतिहास प्रसिद्ध रायरीचा पूर, ही खडकपूर्णा नदी, पलीकडे हे पूल आहे जड वाहतुकीसाठी, परंतु जड वाहतूक अजूनही याच पुलावरून चालू आहे. याच्याकडे प्रशासन डोळेझाक का करत आहे माहिती. जांभोऱ्याकडे जाणारा मार्ग, किनगावराजा इथे आपण पोहोचत आहोत. किनगावराजाची प्रसिद्ध चिंच, आणि इथून आपण पळसखेड, सावखेडचे जन आणि वैष्णवगडाकडे प्रयाण करणार आहोत. आमचे मित्र श्री डिंगोळे साहेब यांचं हा आमचा पुतण्या, याचं हे हॉटेल आहे. इथेच मिळतात ते प्रसिद्ध भजे. हे मोहन मांडे यांची ही हॉटेल आहे, ज्यांनी आम्ही दोघांनी सोबत या परिसरात गुरं राखलेली आहेत, शेळ्या राखलेल्या आहेत, शाकी खाल्लेल्या आहेत, बोरं तोडलेली आहेत. जुन्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. हा अनिल मांडे, पलीकडे विलास मांडे, हे दोघंही भजी आणि चहा यामध्ये प्रसिद्ध आहेत. येथून वैष्णवगड अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आषाढी येथून उजव्या हाताला हा वैष्णवगडाचा मार्ग लागतो. या मार्गाने आपण गडावर पोहोचूया. गडावर पोहोचल्यावर तिथलं चित्रण दाखवतो. हा सावखेडचे जन ते पिंपळखुटा मार्ग आहे. या मार्गावर अर्धा किलोमीटर जवळपास गेलो आपण, उजव्या हाताला वैष्णवगड आहे. वैष्णवगडावर जाणारा वैष्णव धर्म किंवा वारकऱ्यांची ही दिंडी चाललेली आहे.
वैष्णवगडावर आपण पोहोचत आहोत. हाच तो वैष्णवगड. या वैष्णवगडावरील हे अत्यंत सुंदर असं मंदिर. आपण आता दर्शनाला आत जाऊयात. हे निर्माणाधीन असलेलं महाद्वार, येथून आपण मंदिराकडे जातो. खूप छान आणि निसर्गरम्य परिसर आहे. आजूबाजूला पूर्ण शेती आणि निसर्गाने नटलेला हा परिसर आहे. महाद्वारातून आपण आता आत जात आहोत मंदिराकडे. हा मंदिराचा परिसर खूप छान आणि रम्य वातावरण आहे. अत्यंत सुरेख, सुंदर, आकर्षक अशा हारांनी मंदिर सजवलेलं आहे. विठ्ठल रखुमाईची मूर्ती, वेद आणि त्याची मम्मी यांनी दर्शन घेतलेलं आहे. मी आता दर्शनाला जातो. हा प्रदक्षिणा मार्ग. पूजनीय नाना यांच्या अथक प्रयत्नातून वैष्णवगड उभा राहिलेला आहे. वैष्णवगड हा सगळ्यांच्या श्रमातून उभा आहे. आज पूर्ण महाराष्ट्रातून, तालुका, जिल्ह्यातून, अनेक देशातून वैष्णवगडावर लोक दर्शनासाठी येतात. हे एक तीर्थक्षेत्र निर्माण झालेलं आहे. तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, जाणावे ते वर्म बहुपुण्य, बहुबरी आयशी भाविकाची जोडी, काळ नाही घडी जात वाया, अशा न्यायाप्रमाणे गड उभा आहे. प्रत्येक भावाची ती श्रद्धा आणि प्रत्येक धार्मिक एक दालन इथं निर्माण पूजनीय साणप गुरुजी यांनी निर्माण करून दिलेलं आहे. अशा दिंड्या वगैरे आषाढी कार्तिकी किंवा अनेक एकादशी निमित्त ते भाविक भक्त येत असतात. सभा मंडपाचं कोरीव काम आपल्याला इथे दिसत आहे.
वैष्णवगडावरून हे असं सुंदर असं निसर्ग चित्र आपल्याला पाहायला मिळते. या भाराळाचं बघूया. ज्यांच्या संकल्पनेतून हे वैष्णवगड निर्माण झालं ते आपले नाना म्हणजेच हबप श्री सानप गुरुजी. या वैष्णवगडाची निर्मिती कशी झाली या संदर्भात आपण आपले पंढरीनाथ महाराज घुगे यांच्याकडून जाणून घेऊया. सांगा. हरिभक्तपरायण सानप गुरुजी उर्फ सर्व समाज ज्यांना नाना म्हणून ओळखतो असे नाना यांनी आयुष्याच्या निरपेक्ष भक्तीतून निस्वार्थी वागण्यातून या ठिकाणी श्री क्षेत्र वैष्णवगड याची जी उभारणी झाली त्यामध्ये निस्वार्थी प्रेमाचा परमार्थ केल्यामुळं आयुष्यभर एक रुपया कुठं परमार्थावर न घेतल्यामुळं समाजाचा विश्वास या ठिकाणी तयार होऊन त्या ठिकाणी श्री क्षेत्र वैष्णवगडाची एक संकल्पना नानाच्या मनातही नसताना भक्त पुंडलिकाच्या भक्तीच्या जोरावर जसं पांडुरंगा पंढरपूरला आला त्याचप्रमाणे या ठिकाणी हरिभक्तपरायण सानप गुरुजी यांच्या भक्तीच्या जोरावर या ठिकाणी एक क्षेत्र तयार होत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन मानवता हाच धर्म मानून सर्वांच्या कष्टाच्या लोकवर्गातून या ठिकाणी हे भक्ती क्षेत्र या ठिकाणी तयार झालं. त्यामध्ये भक्तीसोबतच या ठिकाणी अनेक प्रकारच्या वृक्षाची लागवड करण्यात आली. नुसती लागवड करण्यात नाही आली तर 100% त्या ठिकाणी जोपासना करून सगळ्या प्रकारचे फळझाडं या ठिकाणी आज तयार आहेत की या ठिकाणी पक्षी आला चोर जरी आला तर तो काहीतरी खाऊन गेला पाहिजे या मनातील भावना असून निसर्गाचं प्रेम मनात जेवढं परमार्थाचं प्रेम तेवढं निसर्गाचंही प्रेम नानाच्या मनात असल्यामुळं या ठिकाणी हा भक्तिसागर तयार झाला. आणि या ठिकाणी मी आजच्या प्रसंगी एकच म्हणेल की दिवाळीच्या मुळाले की आसावली पाहत असे वाटुली पंढरी माहेराची या उक्तीप्रमाणे आज भक्ती संप्रदाय भक्ती मार्गामध्ये सर्व वारकरी पंथ त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकीची या सणाची एक आतुरतेने वाट पाहत असतो. आषाढी कार्तिकी विसरू नका मज पाहत असे वाट सांगत असे गुज पांडुरंग या उक्तीप्रमाणे आषाढी कार्तिकी तो माझा सण सखे हरिजन भेटतील या उक्तीप्रमाणे आज अख्ख्या वारकरी संप्रदायामध्ये जेवढं आषाढीला महत्त्व असतं तेवढं कार्तिकीला महत्त्व असतं. आणि त्या प्रसंगानं आजच्या श्री क्षेत्र वैष्णवगड या ठिकाणची सकाळची देवाची महापूजा ही डॉक्टर उमेश सुरेशराव मुंडे देवळगावराजा यांच्या हस्ते सपत्नीक झाली. त्यांनी मंदिराची आकर्षक फुलाने या ठिकाणी रोषणाई त्या ठिकाणी लाईटिंग लावून फुलाने सजावट केली. या ठिकाणी आज दिवसभर भक्तांचा येणार जाणं सुरूच असतं आणि संस्थांच्या वतीनं दिवसभर चहापानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संध्याकाळी फराळाची कीर्तनाची सर्व व्यवस्था करून या ठिकाणी उद्या सकाळी सगळे वारकरी आपापल्या घरी परत जातात. गुरुजी ज्यांना आम्ही प्रेमाने सर्वजण आदरानं नाना म्हणतो असे यांनी 1983मध्ये या भागामध्ये वद्य एकादशी मंडळ सुरू केलं. त्यातून त्यांचा हा फडकरी परंपरेतील परमार्थ या ठिकाणी वाढत गेला. त्यांच्या एकनिष्ठ परमार्थातून प्रत्येक गावोगावी जे हाडाचे कष्टाचे वारकरी त्यातून तयार झाले त्यातून 2012मध्ये श्री क्षेत्र वैष्णवगडाची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रोवल्या गेली. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी पहिल्याच मिटिंगमध्ये 700-800 लोकांनी त्या ठिकाणी पांडुरंगाच्या मंदिराचा संकल्प त्या ठिकाणी तयार केला. त्यातून समाजाचा एक पैशाचा ओत लक्षात घेऊन लोकांचा विश्वास लक्षात घेऊन बनशीपाळपूर मार्बल या दगडामध्ये मंदिर करण्यात ठरलं आणि आज 2024पर्यंत या ठिकाणी मंदिर पूर्णत्वास जात आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे कामं त्या ठिकाणी अजूनही शिल्लक आहेत. आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. धन्यवाद. रामकृष्ण.